फार लाडाने, आई फार प्रेम करत असते. आई वडील गेल्यावर ह्या जगामध्ये कोण नसतं दादा. चिमुरडी मुक्ताबाई होती काका, चिमुरडी मुक्ताबाई, ज्ञानराज माऊली, सोपाना, निवृत्ती, 4 भावंड. झोपेत मायबाप सोडून गेले, झोपेमध्ये. आई बाप गेल्यानंतर या जगामध्ये कोण नसतं कुणाचं दादा. व्यसन करू नका साहेब, मी जालन्याचा आहे. जालना, परभणी, बीड, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या मराठवाड्याचा जर विचार केला तर गुरुड महाराज, आज तरुण तरुण मुलं व्यसनाच्या आहारी जातात. 9वी 10वी 11वी 12वीची मुलं दारू पितात आहे. मोठी शोकांतिका आहे. कीर्तन भरपूर ऐकले तुम्ही. मोबाईलवर नुसतं कीर्तन नाव टाकलं तर भरपूर कीर्तनाची लिस्ट येईल. हजारो महाराज लोक कीर्तनाची नाव येतील युट्यूबला. कीर्तन भरपूर ऐकले, आवर्तन झाले भरपूर. परिवर्तन झालं पाहिजे, कुठेतरी परिवर्तन, बदल झाला पाहिजे. माझी विनंती आहे, या मगर परिवाराने मला आमंत्रित केलंय, मी सगळ्यांना जाहीर आवाहन करतो, सज्जना हो, महाराष्ट्रातला तरुण जर व्यसनाधीन झाला तर त्याचं पुढचं भविष्य काय आहे. म्हणून व्यसन करू नका. आज तरुण तरुण मुलं व्यसनाच्या आहारी गेलेत. व्यसन करू नका. दारूने 3 प्रकारची हानी असते. पहिली आर्थिक हानी, दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी. आर्थिक हानी, खिशामध्ये पैसा राहत नाही. सामाजिक हानी, समाजामध्ये कोण विचारत नाही. आणि कौटुंबिक हानी, घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही. म्हणून दारू पिवण्या शरीराचं मात्य करू नका. माझ्या राजांनो, माझ्या दादांनो, मी हात जोडून पोटतिडकीनं विनंती करतो. काही माणसं म्हणतील, महाराज दारू, गोवा, मावा, गुटखा, माणिकचंद, तंबाखू आम्ही आमच्या पैशाने खातो, तुम्हाला काय करायचं म्हणतील मला. पण ऐकू वाटलं तर ऐका, नाही तर इतरांना ऐकून द्या. अरे बऱ्याच माझ्या माय माऊलीच्या कपाळाचं कुंकू पुसलंय. का? नवरा दारुड्या निघाला, व्यसनी निघाला, लिव्हर खराब झालं, मरून गेला महाराज. दारू पिण्याआधी, व्यसन करण्याआधी काही काही लोकांनी दारू पिऊ पिऊ शरीराच्या चालण्या केल्या. चालण्या, शरीर बर्बाद झाले, वाटुळ झालं संसाराचं, उघड्यावर संसार आला. दारू पिण्याआधी, व्यसन करण्याआधी त्या माय माऊलीचा विचार करा. अरे स्वतःच्या बापाला सोडलं ती नाही, स्वतःच्या आईला सोडलं, भावाला सोडलं, बहिणीला सोडलं, मामाला, मामीला, चुलत्याला, सगळ्यांना सोडलं. तुमच्याकडे नंदाला आली. गळा तिचा आहे पण मंगलसूत्र तुमच्या नावचं घालते. कपाळ तिचं आहे पण कुंकू तुमच्या नावचं घालते. हात तिचे आहेत पण बांगड्या तुमच्या नावचं घालते. आयुष्यभर तुमच्याकरता राब राब कष्ट करते. कडक उन्हामध्ये 4-4, 5-5 किलोमीटरचं अंतर कापून लोकांच्या बंधावर कामाला जाते माझी ताई. का? माझ्या मुलीचं लग्न करायचंय मला, माझ्या मुलाचं शिक्षण करायचंय मला. काही लोक दारू पिऊन बायकोला मारतात. माझी हात जोडून विनंती आहे, पोट तिडकीला तळमळीला सांगतो, दारू पिऊन बायकोला मारू नका. रागाच्या भरात तुम्ही बायकोला माराल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या ठिकाणी स्त्रीचा आदर असतो त्या ठिकाणी देवता रममान असतात. माराल तुम्ही रागाच्या भरात बायकोला, दारू पिऊन बायकोला माराल, पण तिच्या तोंडातून निघणारा शब्द तो तुमच्या करता लाख 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 वाटोळ करणार असेल, हे मात्र विसरू नका गड्या. रात्रीचा भात उरला घरात, फेकून नाही दिला माझ्या आईना ताईना. का? सकाळी तव्यावरती गरम केला तसाच परतून खाल्ला. गरिबी सहन केली तिनं. मुलाचं शिक्षण करायचं, मुलीचं लग्न करायचं, चप्पल तुटली तिची, सुतुळीने बांधून राब राब कष्ट केले शेतामध्ये जाऊन तिला. अरे एवढे काबाड कष्ट केले, हाडाचे काढे केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला, हाताचा पाळणा केला, तुमचा माझा सांभाळ केला. म्हणून जीवनामध्ये निर्व्यसनी जीवन जगा. लय दारू पेली साहेब, लिव्हर फुटेल. दारू पिली लिव्हर फुटेल, गुटखा खाल्ला तोंड फुटेल, पण इथं कीर्तन घेऊन जर बसला ना आयुष्याचं बंधन तुटेल. निर्व्यसनी स्वच्छ जीवन जगा. 2 जन्म देणाऱ्या आईबापाची सेवा करा. कैलासवासी सरूबाई गणपत मगर ही माय माऊली निघून गेली. 3 वर्ष पूर्ण झाले. त्या मगर परिवाराने, पाठीमागच्या मुलाने मुलीने एवढा मोठा कार्यक्रम नातवाने नातीने आयोजित केलाय. सांगेल मी,
आई लय प्रेम करत असते गड्या. इथं बसलेली माझी आई आहे, 60 वर्षाची थकली म्हातारी झाली. रडाल तुम्ही, तुमच्या डोळ्यात पाणी येईल. 60 वर्षाची माई आहे, पण 35-40 वर्षाची मुलगी ज्या वेळेस 60 वर्षाच्या माईला भेटायला गेली ना, काका ती माहेरातली माय कधी पिशवी देणारी कमी देणार नाही. दिली आई? तुमच्या आईने पिशवी दिली रिकामी? जोपर्यंत आई होती दोन्ही मुलीला विचारा, नाही माय पिशवी देणार माय रिकामी. फार दिवसासनं आली माझी माय सणाच्या दिवशी घरी, काहीतरी लोणचं टाकेल, पापड्या टाकेल, कुरड्या टाकेल, तुमच्या पिशवीत असं टाकणार, कुचू कुचू टाकणार. मुलगी मध्ये नको नका आई, राहून दे तुझ्या लेकरं बाळाला कमी, जा घेऊन. तांदूळ देणार, तांदूळ का भेटत नाही का मुलीला खायला, पण भारीतला तांदूळ घेऊन जा. प्रत्येक घासाला भात खात असताना माझ्या आईचा चेहरा डोळ्याच्या समोर राहील मुलीच्या. आई वेड्यासारखं प्रेम करत असते. कांदे बटाटे जे काय असेल, डाळ दिली, ते बाई घेऊन जाय घेऊन जाय. जोपर्यंत आई जिवंत असते तोपर्यंत कधी काही कमी पडणार नाही पिशवीत. पण ज्या दिवशी तुमची माहेरातली माय मरून गेली, माहेरातला बाप मरून गेला, तुमची पिशवी रिकामी झाल्याशिवाय राहणार नाही, पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही. एखादी माझी ताई जर दिवाळीच्या सणाला गेली ना, 2-2, 3-3, 4-4 पिशव्या अशा गच्च भरून घेऊन आली, तर समजायचं माहेरात माय जिवंत आहे, माहेरात बाप जिवंत आहे. आणि आता एकच पिशवी रिकामी घेऊन आली ना, समजायचं माहेरातली माय मरून गेली, माहेरातला बाप मरून गेला. लय प्रेम करते आई. मुलगी जर आईला भेटायला आली ना, आई म्हणते, हे बाई, ए ताई, तुम्ही रडा, तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येईल. दादा, माझ्यासोबत सगळ्यांना घ्या, मोबाईल मध्ये कळून द्या आईचं प्रेम काय असतं. भेटायला आल्यानंतर आई म्हणते, बाई, फार दिवसात आली माझी माय, कडक ऊन पडलं का बाई, ऊन कमी झाल्यावर जा. का? माझ्या मुलीला ऊन लागू नये, माझ्या ताईला ऊन लागू नये. हक्काची आई असते. अहो, ते तिकडे लोकांच्या शेतात मध्ये बांधावर उन्हात, कडक उन्हात काम करते, पण माझी मुलगी ज्या ज्या वेळेस मला भेटायला आली ना, त्या वेळेस माझ्या मुलीला ऊन लागू नये ही म्हणणारी फक्त हक्काची आई असते. लक्षात ठेवा. आई फार प्रेम करत असते. आई वडील गेल्यावर ह्या जगामध्ये कोण नसतं दादा. चिमुरडी मुक्ताबाई होती काका, चिमुरडी मुक्ताबाई, ज्ञानराज माऊली, सोपाना, निवृत्ती, 4 भावंड. झोपेत माय बाप सोडून गेले, झोपेमध्ये. आई बाप गेल्यानंतर या जगामध्ये कोण नसतं कुणाचं दादा. सकाळी उठली चिमुरडी मुक्ताबाई, म्हणते ते, दादा, ज्ञानदादा, आई दिसत नाही रे दादा, हे दादा, बाबा दिसत नाही रे. जसं तसा डोळ्यात पाणी यावं. माझ्या माऊलीने समजून सांगावं, अगं मुक्ते, गेलेत गावाला, येतील उद्या. उद्या पण विचारावं, कोणत्या गावाला गेले तरी आपले आई वडील, ज्ञानदादा सांग ना. मुक्ते, अशा गावाला गेले, ते पुन्हा येणार नाहीत, अशा गावाला गेले. जसा मायबाप नसल्यावर हा समाज त्रास देत असतो. डोळ्यात पाणी येतं बघा. आज 2 मुलीच्या डोळ्यात पाणी येईल. इथं आल्यानंतर 3 वर्ष झाले, बघता बघता आई घरात दिसत नाही. डोळ्यात पाणी येतं. आईच्या आठवणी ढसढसा डोळ्यात वेळोवेळी रडवतात. हरपल्यासारखं होतं. आई निघून गेलीस का आई? फार लाडाने सांभाळलं तर हाताच्या फोडाप्रमाणे आईने सांभाळलं. आई फार प्रेम करते. बाप लय प्रेम करत असतो. बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली ना, प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करू देईल. हाडाचे काढ करतो, रक्ताचं पाणी करतो, नेत्राचा दिवा करतो, हाताचा पाळणा करतो. बाप आणि आई राब राब कष्ट करतात तुमच्या मजा करता गड्या. बाप मुलाला बोलतो, हे बाळा, लवकर उठत जा, 9 वाजलेत, घड्याळ्यामध्ये एवढ्या वेळ झोपत नसते. बाप सांगतो, बघा पुरुष मंडळी, बाप मुलाला टोमणे देतो. महाराज, बाप मुलाला टोमणे का देतो माहितीये का? भजनी मंडळी आहे का? बापाला माहितीये मी माझ्या पोटापुरतं कमवलंय, पण यदा कदाचित कोरोना सारखा रोग आला आणि मी जर मरून गेलो ना, माझ्या मुलाने ह्या समाजाच्या समोर भीक मागू नये म्हणून बाप मुलाला बोलत असतोय. लक्षात ठेवा. साता समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा मातीत गेलेली आई, मातीत गेलेला बाप पुन्हा दिसणार नाही. माझ्या राजावर म्हणून जन्म देणाऱ्या मायबापांची सेवा करा. अरे, ज्याला हात नाही त्याला विचारो हाताचं दुःख काय, ज्याला पाय नाही त्याला विचारो पायाचं दुःख काय, ज्याला डोळे नाहीत त्याला विचारो डोळ्याचं दुःख काय,
आणि ज्याच्या जीवनात आई निघून गेली, ज्याच्या जीवनात बाप निघून गेला, त्याला विचारू आई बापाचं दुःख काय. लय प्रेम करतात माय बाप. बाप बाप कधी रडत नाही, पण बाप आयुष्यात तीनदा रडत असतो. एकदा मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी बाप रडतो, दुसऱ्यांदा मुलीच्या लग्नाच्या दिवशी बाप रडतो, आणि तिसऱ्यांदा मुलगा वेगळं राहायची भाषा करतो त्यावेळेस बाप रडतो. मुलीचं लग्न जमलं, लहानपणापासून मुलीचा जन्म झाला त्यापासून बापाच्या डोळ्याच्या समोर दोन चित्र उभं राहिले. माझ्या ताईचं लग्न करायचं, माझ्या मुलीचं शिक्षण करायचं. मुलगी चालायला लागली, चालता चालता मुलगी पडायची, बापाने उचलून घ्यायचं, दोन पप्प्या घ्यायच्या. मुलगी चालू लागली, पुन्हा पडायची, चालता चालता पडायची. बाप्पा बाजारात बापनं बूट आणला, महाराष्ट्र पायात घालाचा बूट, तो बूट वाजू लागला. एका डोळ्यामध्ये आनंद असून एका डोळ्यात पाणी आलं. त्या बापाने उचलून घ्यावं, मुलीला गळ्याला लावो. बघता बघता मुलगी मोठी झाली, चांगलं स्थळ आलं, पाहुणे मंडळी भेटण्याकरता आले. आणि त्या दिवशी त्या बैठकीमध्ये ज्या वेळेस सुपारी फोडली, त्याच दिवशी तो बाप पुरा डोरासारखा रडतो, बेचैन होतो. संध्याकाळच्या वेळेस एक भाकर खाणारा बाप अर्धी भाकर खातो सज्जन हो. मुलगी जवळ जाते, पप्पा एक भाकर दररोज खाता, आज अर्धीच भाकर खाली पप्पा. तो बाप म्हणतो, ताई मला भूक नाही ग. बाप उपाशी राहतो का? माझी मुलगी थोड्या दिवसांनी लग्न जमलंय, तिचं ते निघून जाणार आहे दुसऱ्याच्या घरी. ढसढसा बाप रडतो, उशी डोक्यावर घेतो, बेडरूम मध्ये ढसढसा अंधारामध्ये शेताच्या बांधावर जाऊन बाप रडतो. दुसऱ्यांदा बाप रडतो मुलीच्या लग्नाच्या दिवशी. किती कठीण काळजाचा बाप असून त्या रडतोच महाराज मुलीच्या लग्नाच्या दिवशी. या जगामध्ये दोन प्रवासी वर्ग आहे, एक सूर्य आणि चंद्र. यांचा प्रवास त्या दिवशी थांबेल साहेब, त्या दिवशी हे जग संपेल. पाहुणे माणसं आहेत दोन, शरीरातला प्राण, झाडातलं पान. या जगामध्ये दोन गरीब आहेत, एक मुलगी आणि दुसरी गाय. म्हणून जगामध्ये दोन श्रीमंत माणसं आहेत, एक भगवंताची भक्ती करणारा आणि एक मुलीचा बाप. फार प्रेम करत असतो. माझ्या राजांनो, माझ्या दादांनो, आईचे डोळे रडताना तुम्हाला दिसतात, पण बापाचं हृदय ढसढसा रडत असतं परिवाराकरता, हे लक्षात ठेवा. बाप कधी छोट्या गोष्टीला रडत नाही. बापाने लय प्रेम केलं. मुलीचा जन्म झाला त्या दिवसापासून मुलीला भारीतला ड्रेस घेतला, स्वतः फाटक्या कपड्यावर बाप राहिला. त्याची बनेल जर पाहिली तर 17 थिगळ त्याच्या नशिबाला पडले, दोष देतो तो, पण कधीच मुलीचा लाड कधी कमी केला नाही. ते बापाने विशेष प्रेम मुलापेक्षा बाप मुलीवर करतो. हे बाई ब्युटी पार्लरला जा, पैसे देतो बाप. दाढी करायचा साबण संपला तरी त्या साबणाने बाप पाणी लावून दाढी करतो बाप. लय प्रेम करतो बाप, तर हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळतो बाप. जनकासारखा राजा रडला सीतेच्या लग्नामध्ये, कण्वासारखा ऋषी रडला शकुंतलेच्या लग्नामध्ये. दक्ष प्रजापती राक्षस होता, पण स्वतःच्या मुली करता सती करता रडला साहेब. या रयतेचा राजा शिवछत्रपती रडले सखूबाई करता. बाप किती आकाशाच्या उंचीचा असू द्या, मुली करता ढसढसा रडतो. हे बापाचं आणि मुलीचं जीवन असतं. म्हणून जन्म देणाऱ्या बापाची सेवा करा, जन्म देणाऱ्या आईची सेवा करा. एका दिवशी मुलीने प्रश्न विचारला, पप्पा तुम्ही मला एवढं बोलतात, रोज मी 8ला जाते आणि 8:30ला घरी येते. आज मला 9 वाजलेत. किती वाजलेत? 9 वाजलेत घरी येण्याकरता, ट्युशनहून येण्याकरता. एवढं बोललात पप्पा मला. त्या मुलाला काही बोलत नाही, तुमच्या मुलाला, माझ्या भावाला काही बोलत नाही तुम्ही. मी मुलगी आहे ना पप्पा, तो तुमचा वंशाचा कुलदीपक आहे. मुली कोणत्या क्षेत्रात कमी आहे पप्पा? मुली कलेक्टर आहेत, मुली मुख्यमंत्री आहेत, मुली राष्ट्रपती आहेत, मुली कीर्तन करतात. कोणत्या क्षेत्रात कमी आहे पप्पा मुली? बाप म्हणतो तसं नाही ग ताई. अगं मी काल कामावून आलो ड्युटीहून, आणि इकडे बघा हातातली अंगुठी ना. बाप म्हणतो मुलीला, ए बाई अंगुठी काढून कठड्यावरती बाहेर विसरून राहिली, नळामध्ये बाहेर हातपाय धुताना. रात्रीच्या 2 वाजता झोपेतून उठलो, हॉल मधला लाईट चालू केला, बाहेर आलो आणि पाहतो कठड्यावरची अंगठी घेतली, पुन्हा घातली. अंगुठीमध्ये हाताची शोभा, एक रत्न असतं साहेब. रात्रीच्या 2 वाजता बाप उठला, अंगुठी घेऊन हातामध्ये घालून पुन्हा निघाला. तेवढ्यात हॉलमध्ये आई आली तुझी. आई म्हणली एवढ्या उशिरा कुठं बाहेर गेला होता? सांगितलं काही नाही ग, काल ड्युटीहून आलो, हातपाय धुताना अंगुठी विसरून राहिली. तेवढ्यात ती माय माऊली म्हणते, अहो
काल सिके काय फोडण्याकरता वरुटा घेतला होता, वरुटा दारात पडलाय, एका मिनिटात घेऊन येते. तो बाप म्हटला अगं पडून दे ना त्या वरुट्याला, पडून दे वरुट्याला, कोण नेत त्या वरुट्याला. सांगण्याचा तात्पर्य रात्रीच्या 2 वाजता उठून बाप अंगुठीला आणतो, अंगुठी रात्रीच्या 2 वाजता आणतो, पण वरुट्याला आणत नाही आई. का? वरुटा हा कठीण कामाला काम येतो, खिळे ठोकाला. वरुटा जड कामाला काम येतो. अंगुठी एक शोभा आहे, एक रत्न आहे. तसं कन्या एक रत्न असतं, हे लक्षात ठेवा. मुलगी एक रत्न असतं. एकदा का तडा केला, चारित्र्य संपलं, महाराज पुन्हा भरून निघत नाही. किती तुम्ही भरवण्याचा प्रयत्न करा, किती पैसे कमवा, एकदा तडा जीवनाला गेला पुन्हा येत नाही. म्हणून मुलगी 2 गावाचा, 2 तालुक्याचा, 2 कुळाचा उद्धार करते साहेब. पुढे मुलीचं जीवन असतं. म्हणून जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा. तिसऱ्यांदा बाप रडतो, मुलगा वेगळं राहायची भाषा करतो. त्या बापाला वाटतं एवढं केलं आयुष्यभर, काय पराभव केला, लोक नाव ठेवतील, मुलगा वेगळं राहायची भाषा करतो. तिसऱ्यांदा बाप रडतो. हे बापाचं जीवन असतं. पुढे काही आईच्या संबंधाने मी ठिकाणी उभा राहिलो. नवनाथ साहेबांनी मला फोन केला, परिवाराच्या तर्फे सगळ्यांच्या मदत केला असेल, लेकरू आहे ना त्याने माफ करा, क्षमा करा. जे योग्य असेल ते माझ्या गुरुवाऱ्यांचे पैठण निवासी, ज्यांनी आपल्या अखंड आयुष्यामध्ये ज्ञानाची सुधरी वाटवली, वैराग्य मूर्ती रखमाजी महाराज नवले बाबांचा आहे. जे अयोग्य असेल माझ्या बुद्धीचा दोष म्हणून क्षमा करून माफ करा. म्हणते पुरते अधिकचे सरते करुणा घ्यावे तुमचे विनोद असे, पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे, मज क्षमा करणे नो हे संत्य अंग बुधविती, नोय हा उपदेश तुमचे बडबडील विशेष, तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे. झालेली कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी समर्पित करतो. गायक